आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका दिवसाबद्दल, ज्या दिवशी एक दिवस उपवास केल्याने तुम्हाला 1000 व्रतांचे पुण्य मिळू शकते. हा दिवस म्हणजेच निर्जला एकादशी. या दिवशी अन्नच नव्हे तर पाणी देखील वर्ज्य केले जाते. पण का? यामागे काय शास्त्र आहे आणि काय विज्ञान आहे ते आपण जाणून घेऊया. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आवडत्या उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. एकादशी म्हणजे चंद्राच्या 11व्या दिवशी येणारा दिवस. निर्जला एकादशी ही 6 जून रोजी साजरी करण्यात येईल. असे मानले जाते की निर्जला एकादशी वर्षातील सर्व एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची व पुण्यदायी आहे. हिंदू पंचांगानुसार निर्जला एकादशीचे व्रत 6 जून 2025 रोजी केले जाईल. एकादशी तिथी 6 जून 2025 रोजी रात्री 2:15 सुरू होईल आणि ती 7 जून रोजी पहाटे 4:00 समाप्त होईल. उदय तिथीच्या नियमानुसार निर्जला एकादशीचे व्रत 6 जून रोजीच पाळले जाईल. व्रत सोडणे 7 जून रोजी करण्यात येईल. निर्जला एकादशी व्रत केल्याने हजारो पापांचे क्षालन होते. मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो. या दिवशी उपवास करून विष्णू भगवानांची विधिवत पूजा, सेवा, मंत्र, स्तोत्र, जप, ध्यान केल्यास भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि त्याचा भक्ताला आध्यात्मिक लाभ व पुण्य मिळते. निर्जला एकादशी व्रत केल्याने आपल्याला पैशाची कमतरता राहत नाही, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात समृद्धी येते. निर्जला एकादशीच्या दिवशी काही छोटे उपाय केल्याने आपल्याला खूप लाभ होणार आहे. ते उपाय व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी का म्हटले जाते? तर पौराणिक मान्यतेनुसार पांडवांपैकी बलाढ्य भीमने मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत केले होते. त्यानंतर या व्रताला भीमसेनी असे नाव पडले. वर्षभरामध्ये एकूण 12 एकादशी येतात. त्यापैकी ही एकादशी सर्वात पुण्यदायी मानली जाते. फक्त या एकादशीच्या व्रताच्या पालनामुळे इतर सर्व एकादशींच्या व्रता इतके पुण्य प्राप्त होते. म्हणजेच निर्जला एकादशीचे व्रत केल्याने बाकीच्या एकादशी, दर महिन्याला ज्या एकादशी येतात त्यांचे आपल्याला पुण्य प्राप्त होते. निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्नान करावे. घर व मंदिराची किंवा देवघराची साफसफाई करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी. त्यांना पाणी, दुधाने अभिषेक करावा. चंदन, हळद, कुंकू, फुले वाहावी. धूप दीप दाखवावा. पिवळ्या फळे किंवा खीर नाहीतर मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि काही विशेष मंत्र स्तोत्र म्हणावी, जसे की व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णू भगवानांची 1000 नावे घ्यावी. यापैकी काही जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा किंवा विष्णू चालीसाचेही पठण केले तरी चालेल. या सेवेने तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि विष्णू भगवान तुमच्यावर प्रसन्न होतील. एकादशीच्या दिवशी केलेली पूजा थेट आपल्या श्रीहरींपर्यंत पोहोचते. त्यामुळे 6 जून रोजी येणारी निर्जला एकादशीचे व्रत करायला अजिबात विसरू नका आणि ही पुण्यदायी एकादशी करून तुमच्याही पदरात पुण्य पाडायला अजिबात विसरू नका. निर्जला एकादशीचा उपवास केल्याने फक्त आपली आध्यात्मिक शक्ती वाढत नाही तर शारीरिक फायदे देखील होतात. या दिवशी अन्न आणि पाणी ग्रहण न केल्याने शरीरातील दूषित द्रव्ये बाहेर टाकली जातात. पचन संस्थेला विश्रांती मिळते. तसेच उपवास केल्यामुळे मेंदूतील कार्यक्षमता वाढते. इंटरमिटंट फास्टिंगचं समर्थन होते, जे आजच्या काळातील प्रसिद्ध डाएट तंत्र आहे. निर्जला एकादशी व्रताचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचेच आहेत, कारण ते नियम आपण पाळले तर व्रताचा पूर्ण फायदा आपल्याला होणार आहे.
पहिला नियम म्हणजेच उपवासाच्या रात्री हलका आहार घ्या. दुसरा नियम फार महत्वाचा आहे, तो म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाणी वर्ज्य आहे. या दिवशी जास्तीत जास्त विष्णू सहस्रनाम, गीता पठण किंवा मंत्र जप, ध्यान करावे. निर्जला एकादशीच्या व्रताला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर चंद्राच्या प्रभावामुळे या दिवशी मन, शरीर आणि पचनक्रिया वेगळी असते. उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकले जातात. या व्रतामुळे मानसिक स्थैर्य आणि मनाची एकाग्रता वाढते. निर्जला एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणं आपल्याला टाळायच्या आहेत, नाहीतर त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. तर निर्जला एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा आणि मांसाहार, मद्यपान करायचे अजिबात नाही. व्रत करणाऱ्यांनी अन्नपाणी टाळावे. जर काही शारीरिक अडचण असेल तर पाणी, फळे घेण्यास हरकत नाही. राग, द्वेष, भांडण, वादविवाद टाळावे. कोणाचाही अपमान करू नये, नकारात्मक वर्तन करू नये. हे फक्त व्रताच्याच दिवशी नाही तर इतर सर्व दिवसांनाही लागू होते. दररोज आपल्याकडून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी. उपवासादरम्यान जास्त शारीरिक मेहनत करणे टाळावे. निर्जला एकादशी दिवशी काही छोटे पण प्रभावी उपाय करायचे आहेत. ते म्हणजेच या दिवशी सकाळी 7च्या आत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम नक्की वाचावे. याने खूप चांगला फायदा होतो. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील बदल तुम्हीच नक्की अनुभवा. निर्जला एकादशी म्हणजे संपूर्ण समर्पण, त्याग आणि भक्तीचा संगम. शरीर, मन, आत्मा यांचं शुद्धीकरण. एक दिवस पाण्याशिवाय राहणं म्हणजे तुमचं परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवणं. या वर्षी निर्जला एकादशीचं व्रत करा आणि 1000 व्रतांचे पुण्य मिळवा. एक दिवसाचे व्रत पण 1000 जन्माचं कल्याण आणि भगवान विष्णूंची कृपा मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास अध्यात्माची खरी दिशा मिळवण्यासाठी उपाय आणि उपासना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना अध्यात्माची आवड आहे आणि गरज आहे अशा मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.